नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक सोमवंशी सर। आज आपण दसरा झालेला आहे, आता जस्ट दसरा झालेला आहे। दसऱ्याचा सण कंप्लीट झालेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी नवरात्रीमध्ये देवीची भरपूर उपासना केली असेल। तसंच सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर बाळांनो, आता दिवाळी, पुन्हा दिवाळीचा मोठा सण असेल। म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जर पाहायला गेलं तर भरपूर सण आहेत बाळांनो, पण आपल्याला कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं। आता सध्याला तुमची स्टुडंट लाईफ आहे, विद्यार्थी जीवन। विद्यार्थी जीवनामध्ये विद्या म्हणजे नॉलेज, म्हणजे ज्याचं अर्थ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रज्ञ जर पाहिलं तुम्ही, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टी एका स्टेजमध्ये एका गोष्टीची गरज असते। तर तुमचं अर्थ म्हणजे तुमची जी मेन करन्सी जी आहे ती आहे नॉलेज बाळा। आणि यू हॅव टू गेन नॉलेज एव्हरी टाइम, तरच तुम्हाला विद्यार्थी म्हणता येते। म्हणजे जो कंटिन्युअस नॉलेज घेतो अशाला म्हणायचं विद्यार्थी। कळलं? आता दोन प्रकारचे विद्यार्थी असतात, एक परीक्षार्थी आणि दुसरा विद्यार्थी। परीक्षेपुरता अभ्यास करणारा म्हणजे परीक्षार्थी आणि नॉलेज गेन घेणारा म्हणजे विद्यार्थी। आणि नीट व सीईटी ह्या परीक्षेत जर तुम्हाला मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला परीक्षार्थी होऊन चालणार नाही। यू हॅव टू विद्यार्थी, म्हणजे तुम्हाला नॉलेज गेनर व्हावं लागेल, स्टुडंट टू लर्न। आता आत्तापर्यंत आपण बायोलॉजीच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर बायोलॉजीमध्ये आपण पहिला चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे। लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव म्हणजे काय, त्याच्या डिफाइनिंग प्रॉपर्टी काय, नॉन डिफाइनिंग प्रॉपर्टी काय हे पाहिलेलं आहे, बरोबर। त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे, त्याच्यामध्ये जीनस आणि स्पेसिसचं कसा रोल आहे ते पाहिलेलं आहे। बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणत्या लँग्वेजमधून घेतलेले आहेत, लॅटिन का इटालिक, हे सुद्धा कन्फ्युजन आहे। तर लॅटिन लँग्वेजमधून आलेले आहेत। त्याला अंडरलाईन करण्याचं कारण काय, तर ते शो करायचं की इट इज इटालिक फॉन्ट, लक्षात म्हणजे लॅटिन ओरिजिनमधून आलेले आहेत, त्याच्यासाठी आपण त्याला अंडरलाईन करतो, लक्षात। तर हे झालं बायनॉमियल नॉमेनक्लेचर। त्याच्यानंतर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन पाहिलं, सजीवाचं वर्गीकरण कसं करायचं। त्याच्यामध्ये आपण मोस्ट ॲक्सेप्टेड थेअरी जी आहे ती कोणती, व्हिटेकर्स 5 किंगडम सिस्टीम। आता 5 किंगडम सिस्टीम मध्ये आपण पाहिलेलं आहे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगा, इथपर्यंत आपलं झालेलं आहे। आणि हे सगळ्यात महत्त्वाचे जे 3 किंगडम आहेत बाळांनो, हे तुम्हाला सहसा दुर्लक्षित असतात, कारण की हे सहसा छोटे असतात, ह्याच्याबद्दल अभ्यास करताना कन्फ्युजन असू शकते। तर ते आपण पाहिलेलं आहे, फंगाय म्हणजे काय, प्रोटिस्टा म्हणजे काय, मोनेरा म्हणजे काय। तर आता आपल्याला पुढच्या किंगडमकडे वळायचे आहे। चौथा किंगडम आहे किंगडम प्लांटी आणि पाचवा किंगडम जो आहे तो किंगडम मोनेरा। त्याच्या अगोदर तुम्हाला काय सांगू इच्छितो, आत्ताच नीट परीक्षेचा निकाल लागला। नीट परीक्षेत सोमवंशी बायोलॉजी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जो सिद्धांत मोनाळे आहे त्याला 360 पैकी 301 मार्क पडले आहेत। तसे टोटल त्याला 720 पैकी 398 मार्क पडले आहेत। तो बायोलॉजीला आपल्याकडे होता आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयात मिळून त्याला 360 पैकी 97 मार्क पडले। समजते बाळांनो? फक्त बायोलॉजीचा विचार केला तर त्याला 301 मार्क आहे 360 पैकी, आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा विचार केला तर त्याला 360 पैकी 97 मार्क आहे। म्हणजेच त्याची मार्क वाढले असते केमिस्ट्रीमध्ये व फिजिक्समध्ये, पण ते तसं होऊ शकलं नाही। एनिवे, आपलं टार्गेट आहे 360 पैकी 360चं ह्या वर्षीचे। म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी आहात, मला आशा आहे की तुम्ही त्या 360 पैकी 360ला टच करता। सोबतच आपण केमिस्ट्री विषय सुरू केलेला आहे। आता ह्या केमिस्ट्री विषयाचं आपल्याला सखोल नॉलेज देत आहोत, त्याचे एक्झाम पण कंडक्ट करत आहोत। आणि निलंग्याच्या बाबतीत तर बोलायचं गेलं तर फक्त परीक्षा म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी एक्झाम ही खूप महत्त्वाची असते बाळा। तो एक्झाम कसा देतो आहे,
डेली एक्झाम होत आहेत का, एक्झाम कोण्या पद्धतीच्या होत आहेत ह्याच्यात सुद्धा गोंधळ आहे. जर समजा मी तुम्हाला एक 50 क्वेश्चन दिले, त्याच्यातले 25 क्वेश्चन टाकले, तर तुम्हाला त्याच्यात डिफिकल्टी कळणार नाही, अडचण काहीच राहणार नाही ना. तुम्ही पटपट उत्तर देताल, 100पैकी 100 मार्क घेताल. दॅट इज नॉट एक्झाम. एक्झाम ही अशी असली पाहिजे की ती तुम्हाला स्वतः अभ्यास करून देता आली पाहिजे. कुठं तर 20 प्रश्न द्यायचं, 50 प्रश्न द्यायचं, त्याच्यातून एक्झाम द्यायचं, हे चुकीचं आहे. म्हणजे अशा प्रकारे अभ्यास होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला एक सिलेबस द्यायचा, एवढ्या सिलेबसवर तुमची एवढ्या MCQची एक्झाम आहे, 100 मार्काची एक्झाम आहे, आणि मग तो तुम्ही अभ्यास करणार. पण त्याच्यावर अवघड क्वेश्चन काढायचे, सोपे क्वेश्चन काढायचे, मिडल लेवल, म्हणजे 3 स्टेज, इझी, मिडल आणि डिफिकल्ट, तिन्ही क्वेश्चन काढायचे आणि मग तुमच्याकडून आन्सर घ्यायचं. हे जर झालं तर तुम्ही अभ्यास कसा करायचा, पुढच्या परीक्षेत त्या बीटवर अभ्यास कसा करायचा आहे, माझं कुठं चुकलं होतं, मी कसा अभ्यास करायला पाहिजे होता, हे तुम्हाला कळेल. तर बाळांनो, आपल्या क्लासेसच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर आपल्या क्लासमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, आपण वीकली एक्झाम घेतोच. आणि ही एक्झाम जी घेतो आपण, त्याच्यामध्ये सिंपल क्वेश्चन, मॉडरेट क्वेश्चन आणि डिफिकल्ट क्वेश्चन, सगळे क्वेश्चन असतात बाळांनो. कारण की त्याच्यामुळं विद्यार्थ्याकडे प्रत्येक क्वेश्चनकडे बघण्याचा दृष्टिकोन, ते म्हणतात ना, मॅथमध्ये सर्व कोण शिकवले जातात. Each angle will be teach in math, but one angle is not teached in math. That is nothing but the दृष्टिकोन. म्हणजे तुमचा जो अप्रोच आहे, तो अप्रोच बदलण्यासाठी आपण एक्झाम वीकली घेतो. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे बाळांनो, की तुम्ही सर्वांनी वीकली जी एक्झाम होते आपली इथं, ती एक्झाम कंपल्सरी द्यावं. एखाद्या वेळेस जर आपण एक्झाम घेत नसोल, एखाद्या संडेला किंवा फ्रायडेला जी काही आपल्या एक्झाम होतात, ती एक्झाम जर कंडक्ट होत नसेल, तर पालकाचं विद्यार्थ्याचं हे कर्तव्य आहे. खास करून विद्यार्थ्याला तर पटकन मला फोन केलाच पाहिजे, सर आज एक्झाम नाही का, सर पुढची एक्झाम कशावर आहे, बीट कोणते कोणते, हे म्हणजे तुमची परीक्षेची तयारी पुढच्या आठवड्यात आज पाहिजे. आपण नीटची परीक्षा आणखी कंप्लीट 1-1.5 वर्षानंतर आहे. 2 वर्षानंतरची जी एक्झाम आहे त्याची तयारी आज करतोय बाळांनो. म्हणजे पुढच्या एक्झामची तयारी आज करतोय, तर विचार करा, एका आठवड्यानंतरची जी एक्झाम आहे त्याची तयारी तुम्ही आज का करत नाही. तर तुमच्याकडे एक म्हणजे कमतरता काय, तर तुम्ही परीक्षे दिवशीच जागे होता, परीक्षे दिवशीच तयारी करता. तर तसं करू नका बाळांनो. जर एक्झाम पुढच्या ट्यूजडेला असेल, तर आजच्या ट्यूजडे पासून तुमची तयारी सुरू झाली पाहिजे. म्हणजे बुधवारी सरनं काय घेतले, गुरुवारी काय घेतले, शुक्रवार शनिवार रविवार काय घेतले, सोमवारी काय घेतले, इथपर्यंत अभ्यास दररोजचा दररोज कंडक्ट करून मग ट्यूजडेला फक्त रिव्हिजन, असं जर झालं तर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. ह्या पद्धतीने करा. आणि हे तुम्ही फक्त 1-2 महिने करा. 1-2 महिने केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सवय लागेल बाबा. सगळ्यात अगोदर सवयी बदला. चेंज युअर हॅबिट टू चेंज युअर फ्युचर. म्हणजे तुमचं जर भविष्य बदलायचं असेल तर आजचा जो प्रेझेंटमध्ये तुमचे जे हॅबिट आहेत ते बदला. आजच्या हॅबिट सवयी बदलल्या म्हणजे तुमचं फ्युचर बदलणार. लक्षात. तर हे झालं अबाउट हाऊ टू कंडक्ट एक्झाम, हाऊ टू अपियर एक्झाम, हाऊ टू स्टडी. आता आपलं किंगडम 3 झालेले आहेत. आज आपण घेणार आहोत किंगडम प्लांटिंग. आता प्लांटिंग किंगडम बद्दल तुम्ही विचार करत असता, प्लांट बद्दल काय शिकवणार सर. तर सगळ्यात महत्त्वाचं, प्लांट मध्ये हा एक स्पेशल असा घटक आहे प्लांट सजीवामधला. पूर्ण सजीवामध्ये प्लांटकडे एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे, ते म्हणजे ऑटोट्रॉपिक, स्वावलंबी, स्वतःच स्वतः तयार करणारी, स्वयंपोषी, ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. आणि हे काय आहे यांच्याकडे, तर असं काय आहे प्लांट सेलमध्ये की प्लांट ह्या ऑटोट्रॉपिक आहे. तर त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, क्लोरोफिल, हरित द्रव्य आहे. त्याच्यामध्ये कोणतं पिगमेंट, क्लोरोप्लास्ट. आणि हे क्लोरोप्लास्ट असल्यामुळं वनस्पती ज्या आहेत त्या कसं आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर हे झालं प्लांट ह्या ऑटोट्रॉपिक आहे. मग आता सेलचा प्रकार आपण पाहिलेला मागे लिव्हिंग वर्डचं क्लासिफिकेशन बघत असताना, तर सेलचा प्रकार यांचा कसा आहे, प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक, तर वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे म्हणून हे कसे युकॅरियोटिक सेल आहे. याची सेल वॉल कशी आहे बाळांनो, सेल वॉल यांची सेल्युलोज पासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज. तुम्हाला एक बेस्ट उदाहरण सांगतो. जर आपण ॲनिमल मध्ये खास करून जे रुमिनंट रवंथ करणारे ॲनिमल जर पाहिले, उदाहरणार्थ गाय, म्हैस,
किंवा शेळी यांच्या बाबतीत जर पाहिलं तर हे रुमिनंट म्हणजे रवण करणारे ॲनिमल काय करतात, अगोदर खाऊन घेतात पूर्ण वनस्पती, म्हणजे ते पानापाचोळा वनस्पती व्हेजिटेरियन आहेत, ऑब्विसली ते पानं वगैरे खातात. आणि पानं म्हणजे प्लांटचा पार्ट आहे. पानामध्ये जी सेल आहे दॅट इज प्लांट सेल, आणि प्लांट सेलची जी सेल वॉल आहे ती कोणते, सेल्युलोज. आता हे सेल्युलोज इझिली डायजेस्टेबल नसते, लक्षात काय, सेल्युलोज इझिली डायजेस्टेबल नसते. आणि ॲनिमलमध्ये खास करून बफेलो, म्हशी, काऊ, गाई, गोट, शेळी यांच्यामध्ये खास करून डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, म्हणजे तुमचे जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे आपली जी स्टमक आहे लक्षात, त्याच्यानंतर तुमचं लार्ज इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे. लार्ज इंटेस्टाईनच्या शेवटच्या बाजूला इकडं अपेंडिक्स आहे, वर्मिफॉर्म अपेंडिक्स, बरोबर. तर जे ॲनिमल रुमिनंट म्हणजे रवण करणारे जे ॲनिमल आहेत ह्यांच्यामध्ये काय असते बाळा, वर्मिफॉर्म अपेंडिक्स. आणि तो अपेंडिक्स कशासाठी मदत करतो त्याला, फॉर द पर्पज ऑफ डायजेशन ऑफ सेल्युलोज, जे की प्लांटच्या सेल वॉलमध्ये असते. तर एनिवे मूव टू द आवर टॉपिक, दॅट इज प्लांटच्या सेल वॉलमध्ये काय असते, सेल्युलोज असते. प्लांट ह्या ऑटोट्रॉपिक आहेत, स्वतःचा स्वतः तयार करतात. का करतात तर यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल मध्ये कोणतं महत्वाचा घटक आहे, क्लोरोप्लास्ट आहे. तर हे झालं प्लांटच्या ऑटोट्रॉपिक बद्दल. आता काही वनस्पती ह्या पार्शियली हेटेरोट्रॉपिक आहेत. पार्शियली म्हणजे जर त्यांनी हेटेरोट्रॉपिक होऊ शकत नसतील तर तात्पुरतं त्यांनी हेटेरोट्रॉपिक होतात. उदाहरणार्थ काही इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत. इन्सेक्टिव्हरस म्हणजे कीटक खाणारे प्लांट. हे तुम्हाला 6वी 7वीला झालेलं आहे, 7वीला आहे ते का 7वीच्या सायन्समध्ये झालेलं आहे. व्हेनस फ्लायट्रॅप नावाची जी वनस्पती आहे, व्हेनस फ्लायट्रॅप आणि ब्लॅडर वर्ड्स आणि व्हेनस फ्लायट्रॅप ह्या ज्या प्लांट आहेत त्या कीटक खातात बघा. असं त्यांचं हे असते आणि त्याला असं काटेरी असते, हे ओपन असते. जेव्हा एखादा कीटक आतमध्ये येऊन बसेल ते ऑटोमॅटिक सेन्सरद्वारे क्लोज होतील आणि त्या कीटकला त्यांनी ग्रहण करतील. आणि अशा प्रकारे त्या कीटकापासून इन्सेक्टपासून त्यांना त्यांचं जे काही फूड आहे ते भेटत. अशा प्रकारे काही वनस्पती ज्या आहेत पार्शियली हेटेरोट्रॉपिक आहेत, म्हणजे परपोषी आहेत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ब्लॅडर वर्ड्स आणि व्हेनस फ्लायट्रॅप. एवढंच नाही, एक वनस्पती तर अशी आहे जी पॅरासाइटिक आहे. पॅरासाइट म्हणजे काय म्हणालो, पॅरासाइट म्हणजे असे जे दुसऱ्या सजीवाचं अन्न खातात, स्वतः तयार करत नाही दुसऱ्याचं. उदाहरणार्थ आता मस्किटो, मच्छर स्वतः काहीच करत नाही, फक्त येतो आपल्या बॉडीवर बसतो, आपल्या बॉडीमधलं ब्लड सक करतो, रक्त शोषून घेतो. त्या ब्लडमध्ये त्याला ग्लुकोज भेटते, अमायनो ऍसिड भेटतात, प्रोटीन भेटतात, सगळं भेटते रेडीमेड. कळलं. आणि अशा प्रकारे मस्किटो इज अ पॅरासाइट ऑफ ह्युमन, म्हणजे पॅरासाइटिक लाईफ आहे. तशाच प्रकारे प्लांटमध्ये पॅरासाइट असलेले म्हणजे कसकुटा नाही, कसकुटा, CUSCUTA. कसकुटा ही जी प्लांट आहे त्याला आपण मराठीत म्हणतो अमरवेल. आणि हे कोणत्याही मँगो असेल किंवा पिंपळ असेल लक्षात, ह्या झाडावर येते. आणि त्या झाडाच्या त्याच्या ज्या झायलम आणि फ्लोएम असतात, प्लांट वेसल्स म्हणतात त्याला लक्षात. प्लांटमध्ये फ्लुइड आणि वॉटरसाठी वेसल्स असतात, पाईप, त्याला म्हणतात झायलम आणि फ्लोएम. हे पुढे येईल तुम्हाला सेलची टाईप वरून द्या लक्षात, प्लांट सेलची टाईप लक्षात. मग झायलम आणि फ्लोएमच्या आतमध्ये कसकुटा इन्सर्ट करते स्वतःचे जे काही बॉडी पार्ट आहे. आणि अशा प्रकारे त्या झायलम आणि फ्लोएम प्लांटच्या दुसऱ्या प्लांटच्या झायलम आणि फ्लोएम स्वतःसाठी ते जे काही फ्लुइड आहे प्लांटच्या ते सक करायचं काम कसकुटा करते. जसं मस्किटो आपल्यामधलं ब्लड सक करतो, तसं प्लांट मधलं जे काही फूड आहे किंवा जे काही वॉटर आहे ते सक करायचं काम करते कसकुटा. आणि इट इज अ पॅरासाइट, अमरवेल त्यालाच मराठीत लक्षात. त्याच्यानंतर सेलमध्ये काय असते, प्लांटच्या क्लोरोप्लास्ट असते. सेल वॉल कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज पासून. आता प्लांटच्या लाईफ बद्दल जर बोलायचं गेलं तर प्लांट लाईफ सायकल जी आहे ती 2 स्टेजची आहे. 2 स्टेज त्याच्यामध्ये एक आहे स्पोरोफायटिक स्टेज, जी की तुम्हाला दिसते कंटिन्युअस डॉमिनंट स्टेज आहे, लॉंग लास्टिंग जास्त काळ राहणारी स्टेज आहे स्पोरोफायटिक स्टेज. ती सगळ्यात महत्वाचं डिप्लॉइड स्टेज आहे. डिप्लॉइड म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे क्रोमोझोमची संख्या. जिथं क्रोमोझोमची संख्या 2 सेटमध्ये आहे, क्रोमोझोमची संख्या ही सेटमध्ये, एक सेट असेल तर हेप्लॉइड, 2 सेट असतील तर डिप्लॉइड. जिथं 2 सेट ऑफ क्रोमोझोम आहेत त्याला म्हणतात डिप्लॉइड स्टेज.
आता आपल्या बॉडीच्या ह्या सेल्स आहेत, ह्या सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या डिप्लॉइड आहे, कळालं. तसेच प्लांटचे आपल्याला दिसतात, पानं असतील, फुलं असतील, जे काही दिसतंय त्यांच्यामध्ये तुम्हाला डिप्लॉइड स्टेज असेल, त्याला म्हणतात स्पोरोफायटिक स्टेज. कोणती? स्पोरोफायटिक स्टेज, जी की डिप्लॉइड असते आणि डॉमिनंट म्हणजे क्लिअर कट दिसणारी, जास्त काळ असणारी स्टेज आहे. त्याच्यानंतर गॅमेटोफायटिक स्टेज जी आहे, एक स्पोरोफायटिक आणि दुसरी गॅमेटोफायटिक स्टेज. गॅमेटोफायटिक स्टेज जी आहे त्या स्पोरोफायटिकचं काय होते, मियोसिस होते आणि त्या होते गॅमेट. गॅमेट हे कधी कधी असतात बघा, हेप्लॉइड. आणि गॅमेटोफायटिक स्टेज जी असते हेप्लॉइड, शॉर्ट काळासाठी असते, कमी काळासाठी. आता आपण जनरली प्लांटचा विचार केला तर प्लांटमध्ये गॅमेट करण्यासाठी सगळ्यात रिस्पॉन्सिबल कोण आहे? समजा तुम्ही एखादं ह्याचं एक्झाम्पल घ्या, कोणत्याही प्लांटचं, आपलं चायना रोज घ्या म्हणजे जास्वंद, किंवा सोयाबीन. सोयाबीनचे जी फुलं आहेत त्या फुलामध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट, अँड्रोशियम आणि गायनोशियम असतात. अँड्रोशियमला स्टेमन, स्टेमन पासून पुढे अँथर, अँथरच्या पोलन ग्रेन पासून पुढे तयार होतो मेल गॅमेट. तसंच फिमेल पार्ट आहे गायनोशियम, गायनोशियमच्या मेंबरला म्हणतात कार्पेल, कार्पेलच्या 3 पार्ट, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये जी ओव्हिल आहे, हा ओव्हिल रिस्पॉन्सिबल आहे फॉर द पर्पज ऑफ मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. आणि हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे तयार व्हायची स्टेज आहे ती आहे गॅमेटोफायटिक स्टेज. खूप कमी काळासाठी असते, आणि लक्षात. आणि गॅमेटोफायटिक स्टेज मध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि परत ते डिप्लॉइड स्टेज मध्ये म्हणजे स्पोरोफायटिक स्टेज, सीड तयार होते. काय बघा, सीड पासून फ्लावर पर्यंत, सीड पासून मग पुन्हा रूट येणार, स्टेम येणार, स्टेम वरती ब्रँचेस येणार, ब्रँचेस वरती मग पुन्हा लीव येणार, लक्षात. वर फ्लावर येणार, फ्लावरच्या आतमध्ये अँड्रोशियम, गायनोशियम येणार, अँड्रोशियम पासून मग पुन्हा स्टेमन, स्टेमन पासून अँथर, अँथर पासून पोलन ग्रेन, पोलन ग्रेन पासून परत मेल गॅमेट. लक्षात. म्हणजे गॅमेट तयार होईपर्यंत सीड पासून जी स्टेज आहे ती स्पोरोफायटिक आहे, आणि गॅमेट तयार झाले की गॅमेटोफायटिक स्टेज. म्हणजे प्लांट मध्ये स्पोरोफायटिक ॲज वेल ॲज गॅमेटोफायटिक अशा 2 स्टेजेस असतात. हे 2 जनरेशन आहेत, आणि हे जनरेशन अल्टरनेट होत असतात, बदलत राहतात, कंटिन्यू एका मागोमाग एक येत राहतात, लक्षात. आणि हे स्पोरोफायटिक, पुन्हा गॅमेटोफायटिक, गॅमेटोफायटिक, परत स्पोरोफायटिक, आणि हे दोन्ही फेजेस त्यांच्या लाईफमध्ये असतात. आणि अशा प्रकारे ह्या प्रोसेसला, ह्या सायकलला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. याला काय म्हणतो बघा आपण? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हे जे काही प्लांटमध्ये आहे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिकच्या स्टेजेस ह्या कंटिन्युअस अल्टरनेट होत असतात, बदलत राहतात कंटिन्युअस. स्पोरोफायटिक झाली की पुढे गॅमेटोफायटिक, गॅमेटोफायटिक झाली की परत स्पोरोफायटिक. दिस सायकल विल कंटिन्यू इन केस ऑफ प्लांट लाईफ. कळलं मला? त्याच्यानंतर वनस्पतीचं, प्लांटचं जे वर्गीकरण केलेलं आहे, तर आता आपण मागे लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर मध्ये पाहिलेलं आहे. सगळ्यात मोठी जी कॅटेगरी, टॅक्सॉनॉमी कॅटेगरी आहे ती कोणती आहे? किंगडम. आणि किंगडमच्या नंतर फायलम. फायलम फक्त ॲनिमल मध्ये आणि डिव्हिजन प्लांट मध्ये. तसं किंगडम प्लांटीचे टोटल 5 डिव्हिजन आहेत बाळांनो. एक अल्गी म्हणजे शेवाळ, दुसरं ब्रायोफाइट. ब्रायोफाइट म्हणजे शेवाळासारखंच असतं पण पुढे थोडंसं डेव्हलप आहे, लक्षात. त्याच्यानंतर टेरिडोफाइट. टेरिडोफाइट मध्ये सगळ्यात वैशिष्ट्य काय? रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहेत, फक्त फ्लावर नाही. ह्या ज्या वरच्या अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट आहेत, ह्या तिघाला कॉमन गोष्ट काय? तर हे फ्लावर नाही, लक्षात. म्हणजे हे आर नॉन फ्लावरिंग. नॉन फ्लावरिंगला काय म्हणतात बाळांनो? क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे हे असे प्लांट आहेत ज्यांना काय नाही बाळांनो? फ्लावर नाही. तिथेच आपण पुढे डिव्हिजन जिम्नोस्पर्म, डिव्हिजन एंजिओस्पर्म जर पाहिलं तर ते फ्लावरिंग आहेत, त्याला म्हणतात फिनोरोगॅम्स. फिनोरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स, लक्षात. वनस्पतीचं परत वर्गीकरण असं करता येते. फिनोरोगॅम्स म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स, पुष्पीय वनस्पती, लक्षात. आणि क्रिप्टोगॅम्स म्हणजे अपुष्पीय म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स, लक्षात. डिव्हिजन 5: अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. अल्गी म्हणजे शेवाळ, ब्रायोफाइट म्हणजे आता याला काय म्हणलं जातं? ब्रायोफाइट्स आर द अम्फिबियन्स ऑफ द प्लांट्स. म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतात म्हणून याला म्हणतात अम्फिबियन्स ऑफ द प्लांट. टेरिडोफाइट्स
फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट बोललं तर टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म फ्लॉवरिंग आहेत म्हणून यांना फ्लोरोगॅम्स. अल्गी, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट हे नॉन फ्लॉवरिंग आहेत म्हणून यांना म्हणलेलं आहे क्रिप्टोगॅम्स. तर बघा आज इथं थांबूत आपण. हा पूर्ण किंगडम प्लांटी हा पूर्ण पुढे एक चॅप्टर आहे, त्याच्याबद्दल आपल्याला परत डिटेल पाहायचंच आहे. हे आपल्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या एनसीईआरटीच्या टॉपिकमध्ये एवढं आहे. आता पुढचा पॉईंट असेल किंगडम ॲनिमेलिया. लक्षात हे 5 किंगडम झाल्यानंतर व्हिटेकरनं व्हायरसेसला, व्हायरॉइड्सला आणि लिचनला त्याच्या 5 किंगडम सिस्टीममध्ये जागा दिली नव्हती. मग आपल्याला परत सजीवाचे वर्गीकरण अभ्यास करत असताना हे 5 किंगडम तर झालेच. तर लक्षात मोनेरा, प्रोटिस्टा, त्याच्यानंतर फंगाय, प्लांटी आज झालं, उद्या किंगडम ॲनिमेलिया होईल. हे झाल्यानंतर जे 5 किंगडम मध्ये नाही व्हायरस, व्हायरॉइड्स आणि लिचेन्स ह्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. किंगडम ॲनिमेलिया आणि व्हायरसेस, व्हायरॉइड्स, लिचेन्स एवढं झालं की आपला दुसरा चॅप्टर सुद्धा संपेल. थँक्यू बाळांनो. ह्याच्या नोट्स काढा. थँक्यू.